रामकृष्ण हरी. आज आपण आपल्या वारकऱ्यांचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या श्रद्धेचा अनमोल सोहळा आषाढी एकादशी साजरी करतोय. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी हा दिवस आषाढी एकादशी म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस म्हणजे वारकऱ्यांच्या वारीचं शिखर, विठुरायाच्या भेटीची घाई, पांडुरंगाच्या दर्शनाची आस आणि भक्तीचा महासागर. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये लाखो पावलं चालत आलेली असतात. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये एक अनोखी ऊर्जा निर्माण झालेली असते. वारीमध्ये गरीब श्रीमंत, लहान मोठा, जातीभेद, भाषा यांचं काहीच महत्व राहत नाही. तिथे सगळे एकच, फक्त विठ्ठल भक्त. आपला विठुराया म्हणजे प्रेम, भक्ती, सबुरी आणि समतेचं प्रतीक. आपल्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी पांडुरंग या नावाने आपल्याला आधार मिळतो. हा दिवस आपल्याला श्रद्धा, संयम आणि एकमेकांशी जोडून ठेवण्याची शिकवण देतो. आजच्या या पावन दिवशी आपण विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन एकच प्रार्थना करूया. हे विठुराया, सर्वांना सुखात ठेव. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रेम, समाधान आणि शांती नांदू दे. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी डॉक्टर सतीश सूर्यवंशी. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.